नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता राज्य सरकारचं बळ। मग लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवणारा राज्य शासनाने आणखी एक GR काढला आहे। त्या GR विषयी आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच या योजनेचे पुढील हप्त्याचे पैसे कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे। राज्य सरकारकडून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत। मग या योजनेनुसार आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये दिले आहे। ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यांना 31 ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जाणार आहे। या संदर्भातील कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडणार आहे। मग या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भातील शासन निर्णय या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे। मग राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेला 3% निधीपैकी 1% निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष 2024-25 साठी लागू असेल। तर मग मित्रांनो, हा शासन निर्णय काय आहे, हा GR काय आहे, त्यात काय म्हटले आहे ते बघू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी तपासणी करणे, तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका वार्ड जिल्हास्तरीय अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचा 31 जानेवारी 2022च्या 2020 प्रकरण 131 कार्य या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत महिला व बाल विकास विभागात महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेला 3% निधीपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तसेच उर्वरित 2% निधी संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा। सदर मान्यता केवळ सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच राहील। अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण असा हा GR या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेला मोठे पाठबळ मिळणार आहे। तर मित्रांनो, ऑगस्ट मध्ये अर्ज करणाऱ्यांना पैसे कधी मिळणार आहे, तर महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1,08,00,000 पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी 14 ऑगस्ट पासून देण्यात आले आहे। मग ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांना 31 ऑगस्टला 3000 रुपये दिले जाणार आहेत। याबाबतचा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपूरमध्ये 31 ऑगस्ट रोजी पार पडणार असल्याची महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे। मग याच कार्यक्रमात या ठिकाणी महिलांच्या खात्यात 3000 रुपये हे दिले जाणार आहे। मग या ठिकाणी मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।